नमस्ते मित्रांनो, संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। मागील भागात आपण संशोधन आराखडा लेखन करत असताना संशोधनाची कार्यवाही आपल्याला लिहायला लागत असते। तर त्या अगोदर आपण संशोधनात कोणत्या पद्धतीने तुम्ही करणार आहात, कोणत्या प्रकारे तुम्ही संशोधन करणार आहात याबद्दल माहिती घेतली होती। आजच्या भागात आपण संशोधन कार्यवाहीचा जो काही पुढचा भाग आहे तो कसा लिहिणार आहात, तर त्या लेखन पद्धतीमध्ये किंवा त्या कार्यपद्धतीमध्ये जनसंख्या म्हणजे पॉप्युलेशन हे आपल्याला द्यायला लागत असतं। मग आता हे पॉप्युलेशन लिहायचं कसं? आता पुन्हा त्याच विषयावर आपण कंटिन्यू करत आहोत की महाराष्ट्रातील दूरशिक्षणाद्वारे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य आणि निर्णय क्षमता यातील सहसंबंधाचा अभ्यास। मग यामध्ये जनसंख्या कोण आहे, तर महाराष्ट्रामध्ये जे काही दूरशिक्षणाद्वारे उच्च शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत ही तुमच्या संशोधनाची काय असणार आहे, जनसंख्या असणार आहे। आता असं गृहीत धरा की आपण 3 जिल्ह्यांचा जो विचार केलेला आहे, जळगाव, धुळे आणि नंदुरबार। मग या 3 जिल्ह्यांमध्ये जवळपास 10,000 विद्यार्थी उच्च शिक्षण घेणारे आहेत असं आपली जनसंख्या आपण इथे काय केलेली आहे, लिहिलेली आहे। आता जनसंख्येनंतर तुम्हाला न्यायादर्श लिहायचा असतो, कारण 10,000 विद्यार्थ्यांपर्यंत संशोधक म्हणून आपण पोहोचू शकत नाही, वेळेची मर्यादा असते, अजून इतरही काही बाबी असतात। तर या अनुषंगाने सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं आपल्याला शक्य नाही, म्हणून जनसंख्येचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपण ज्या बाबींचा आढावा घेत असतो किंवा ज्या गोष्टी निवडत असतो त्याला आपण काय म्हणत असतो, सॅम्पल किंवा नमुना असं आपण म्हणत असतो। मग आता या 3ही जिल्ह्यामध्ये अभ्यास केंद्रांवर दूरशिक्षणाद्वारे उच्च शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत, आता 10,000 पैकी तुम्ही 1% नमुना घ्या, 5% घ्या, 10% घ्या, या अनुषंगाने तुम्ही घेऊ शकता। पण आता इथे आपण काय केलेलं आहे की फक्त 500 विद्यार्थी जे आहेत हे सॅम्पल म्हणून आपले असणार आहेत असं आपण त्या याच्यामध्ये काय केलेलं आहे, लिहिलेलं आहे। कारण आता तुम्ही संशोधनाची कार्यवाही लिहित असतात तर या कार्यवाहीमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला जनसंख्या तुमची काय असणार आहे किंवा न्यायादर्श तुमचा काय असणार आहे याबद्दल आपल्याला माहिती लिहायची आहे। त्यानंतर तुम्ही कोणत्या चलांवर आधारित काम करत असतात, कारण संशोधन कार्य जे आहे ते तुमच्या संशोधन शीर्षकामध्ये जी चल दिलेली असतात त्या चलांच्या आधारे तुम्हाला काम करायचं आहे। मग आपण शीर्षकाच्या अनुषंगाने स्वाश्रयी चल म्हणजे इंडिपेंडंट व्हेरिएबल काय असणार आहे की दूरशिक्षणाद्वारे उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी जे आहेत त्यांचं मानसिक स्वास्थ्य आणि निर्णय क्षमता हे तुमचं काय असणार आहे, स्वाश्रयी चल असणार आहे। आणि आश्रयी चल म्हणजे डिपेंडंट व्हेरिएबल काय असणार आहे की त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक संपादन असेल किंवा शैक्षणिक प्रगती वगैरे असेल किंवा त्यांची आकलन क्षमता वगैरे असेल, या पद्धतीने आपल्याला काय करायचं, कारण शेवटी काय आहे की कोणत्या बाबीवर काय बाब अवलंबून आहे। म्हणजे आता इथे काय आहे की मानसिक स्वास्थ्य आणि निर्णय क्षमता जी आहे हे तुमचं म्हणजे स्वाश्रयी चल मध्ये तुम्ही घेतलेलं आहे, पण त्याच्यामुळे कशावर परिणाम होतो आहे की शैक्षणिक संपादनावर परिणाम होतो हे तुम्हाला अभ्यासायचं आहे, की त्यांच्या एकूणच प्रगतीवर परिणाम होतो आहे हे तुम्हाला अभ्यासायचं आहे, की अजून कुठल्या बाबी तुम्हाला अभ्यासायचे आहेत। तर ज्याच्यावर तुम्हाला परिणाम होतो आहे, जाणवतो आहे किंवा बघायचं आहे त्या संशोधनाच्या माध्यमातून, तर तुम्ही ती आश्रयी चल म्हणून काय करू शकतात, घेऊ शकतात। म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला जनसंख्या, न्यायादर्श आणि व्हेरिएबल हे कसं लिहायचं आहे याबद्दल आपण काय केलेली आहे, माहिती बघण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण शेवटी काय आहे की संशोधन कार्यवाहीमध्ये तुम्ही ज्या ज्या टप्प्याने संशोधन करणार आहात त्या प्रत्येक टप्प्याची आपल्याला काय करायची असते, माहिती द्यायची असते। आणि म्हणून प्रत्येक टप्पा जर तुम्ही समजून घेतला तर तुम्हाला आराखडा लेखन करताना अतिशय सोपं जात असतं। बघितलेले आहे त्यामध्ये जनसंख्या, न्यायादर्श आणि चल याबद्दल काय माहिती लिहायची आहे। पुढील भागात आपण संशोधन कार्यवाहीच्या अंतर्गत येणाऱ्या पुढच्या टप्प्यांबद्दल विचार करणार आहोत। तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद।